सर्वांना नमस्कार. सन्माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्या प्रेरणेतून शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद परभणी या कार्यालयाअंतर्गत विविध शासकीय योजनांचा प्रचार प्रसार आणि प्रसिद्धी व्हावी या उद्देशाने, या हेतूने सदर व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच विविध योजनांची माहिती शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानेही सदर व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे. आजची योजना आहे पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना. यालाच आपण इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी स्कॉलरशिप योजना असं सुद्धा म्हणत असतो. सादर करत आहे डॉक्टर प्रल्हाद सखाराम खुणे, शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद परभणी. आपल्या सर्वांचं मनःपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, इयत्ता 5वी व इयत्ता 8वीची शिष्यवृत्ती योजना. या योजनेचे उद्दिष्ट, व्याप्ती आणि पार्श्वभूमी. गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना अस्तित्वात आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेत असलेल्या स्पर्धात्मक परीक्षांच्या निकालावर प्रामुख्याने गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती दिल्या जातात. इयत्ता 5वीसाठी 3 वर्ष व इयत्ता 8वीसाठी 2 वर्ष शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षात 10 महिन्यासाठी दिली जाते. प्रत्येक जिल्ह्याचे ग्रामीण व नागरी क्षेत्रासाठी शिष्यवृत्त्यांचे स्वतंत्र व ठराविक संच निर्धारित केलेले आहेत. शासन निर्णय क्रमांक SCH 2009-99 KPO दिनांक 22 जुलै 2010 अन्वये पुढील प्रमाणे राज्यात उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व माध्यमिक शिष्यवृत्ती संच मंजूर करण्यात आले आहेत. सदरची शिष्यवृत्ती बँकमार्फत शिष्यवृत्ती धारकांच्या खात्यावर सन 2010-11 पासून जमा करण्याबाबतचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सदर जी काही इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीची स्कॉलरशिप आहे, या स्कॉलरशिपसाठी पात्रतेचे काही निकष आहेत का? तर नक्कीच. पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती याकरिता खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून ही स्कॉलरशिप देय आहे. 1. शासनमान्य शासकीय अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळांमधील विद्यार्थी सदर शिष्यवृत्तीसाठी परीक्षा देण्यास पात्र राहतील. 2. ICSE व CBSE अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सदर शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी शासन खाली अटीच्या अधीन राहून मान्यता देत आहे. जो काही ICSE आणि CBSEचे काही शाळा आहेत, तर त्यांच्यासाठी काही 2-3 असे नियम आहेत. त्यामध्ये 2.1 मध्ये सदर शिष्यवृत्ती परीक्षेला बसणारे जे काही विद्यार्थी आहेत, हे प्रचलित नियमानुसार वयाची 8 त्यांनी पूर्ण करणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, सदर विद्यार्थ्याकडून शिष्यवृत्ती परीक्षेस सध्या जो काही प्रचलित विहित जो काही शुल्क आकारण्यात आहे, तर तो शुल्कसुद्धा ICSE आणि CBSEच्या विद्यार्थ्यांना तो त्या ठिकाणी भरावे लागेल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्र शासन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शाळातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना असलेली परीक्षा फी माफीची सवलत या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणजेच ICSE आणि CBSEच्या शाळेच्या संदर्भामध्ये 2.4 मध्ये म्हणजे जे CBSE आणि ICSE जे काही बोर्ड आहे त्या अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी सदर विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी ही त्या ठिकाणी तयार केली जात असते. सदर विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यास पहिल्या 50 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल व गुणानुक्रम कळविण्यात येईल. मात्र त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाणार नाही. आणि 2.6 पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात येईल. म्हणजे हे जे काही नियम होते 2 पॉईंटमधले सांगितलेले जवळपास 6 नियम आहेत, तर ते ICSE व CBSE या बोर्डच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी प्रामुख्यानं
त्या ठिकाणी सदरचे नियम त्या ठिकाणी होते. आता इयत्ता 5वीसाठी जे की महाराष्ट्र शासनाचा जो काही अभ्यासक्रम आहे आणि स्टेटचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या अंतर्गत असणाऱ्या ज्या काही शाळा आहेत, मग त्या शासकीय असू शकतात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असू शकतात, किंवा अनुदानित शाळा असू शकतात, विनाअनुदानित असतात किंवा असू शकतात किंवा काय विनाअनुदानित असू शकतात. या सर्व विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी त्या ठिकाणी पात्र आहेत. मग या पात्रतेच्या काही अटी आहेत का? तर इयत्ता 5वी इयत्ता 8वीमध्ये शिकणारे सर्व अभ्यासक्रमाच्या शाळेतील विद्यार्थी हे यासाठी पात्र आहेत, म्हणजे सर्व अभ्यासक्रमाचे विद्यार्थी. नंबर 2, शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र होण्यासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तिसरी गोष्ट, सदर शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दरवर्षी घेतल्या गेलेल्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे ही दिली जाईल. म्हणजे एकतर 5वी किंवा 8वीतले जो काही अभ्यासक्रमाच्या ज्या काही सर्व शाळा राबवणार आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थी पात्र आहेत. त्याचबरोबर ते महाराष्ट्राचे रहिवासी असणं अपेक्षित आहे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जी काही परीक्षा आयोजित केली जाते त्या परीक्षेमध्ये त्या परीक्षेच्या आधारे ही स्कॉलरशिप दिली जाते. मग परीक्षेचं माध्यम आहे का? तर परीक्षेचं माध्यम मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, सेमी इंग्रजी सर्व माध्यमासाठी फक्त इंग्रजी माध्यमाव्यतिरिक्त हे सर्व माध्यम या ठिकाणी उपलब्ध त्या ठिकाणी आहेत. मग शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा किती असावी विद्यार्थ्यांची? विद्यार्थ्याचं वय हे 1 जून रोजी खालील कोष्टकात दर्शवलेल्या वयापेक्षा हे त्या ठिकाणी जास्त नसावं असं नमूद आहे. म्हणजे जर आपण पूर्व उच्च प्राथमिक ज्याला इयत्ता 5वी आपण म्हणतो आहे, तर मग या परीक्षेसाठी आणि इयत्ता 8वी ज्याला पूर्व माध्यमिक शाळा यांच्यासाठी आपण विचार करूया. जर बिगर मागास वर्ग विद्यार्थी असतील, बिगर मागासलेल्या वर्गासाठी मुलं जर असतील तर 12 वर्ष, मुली जर असतील तर 12 वर्ष इयत्ता 5वीसाठी आणि इयत्ता 8वीसाठी 15 वर्ष मुलांसाठी सुद्धा आणि 15 वर्ष मुलींसाठी सुद्धा ही वयाची अट त्या ठिकाणी आहे. मागासले जसं म्हणजे बिगर मागासलेल्या म्हणजे ओपन विद्यार्थ्यासाठी आणि मागासलेल्या वर्गासाठी जसं मी अगोदर सांगितलं ती 12 वर्ष ही इयत्ता 5वीसाठी ओपनसाठी आणि 8वीसाठी जी काही स्कॉलरशिप आहे पूर्व माध्यमिक शाळा यांच्यासाठी 15 वर्ष. आता मागासवर्गीय विद्यार्थी जे आहेत तर त्यांच्यासाठी मुले जर असतील तर 14 वर्ष, मुली असतील तर ते 15 वर्ष आणि इयत्ता 8वीसाठी मुले असतील तर ती 17 वर्ष आणि मुली असतील तर ती 18 वर्ष अशी वयाची अट त्या ठिकाणी नमूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता परीक्षेची तारीख आणि दिनांक कसा असतो? तर शिष्यवृत्ती परीक्षा ही दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या रविवारी त्या ठिकाणी घेण्यात यावी. शिष्यवृत्ती परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रावर घेतली जात असते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल यादीमध्ये नाव त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. शिष्यवृत्ती धारकाच्या समाधानकारक प्रगतीला अनुसरून शिष्यवृत्ती धारकाला ही शिष्यवृत्ती देण्यात येते. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर फेब्रुवारीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या रविवारी ही परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्र परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रावरती घेतली जाते आणि महाराष्ट्र परीक्षा परिषदेने घेतलेली इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीची शिष्यवृत्ती ही स्पर्धा परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे गुणवत्ताच्या यादीनुसार ती दिली जाते आणि त्याचबरोबर जो आमचा शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी आहे त्याची प्रगती ही समाधानकारक असणं अपेक्षित आहे. आता ही जी काही परीक्षा आपल्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज करायचा आहे, मग त्या अर्जाच्या संदर्भात थोडीशी आपण माहिती पाहूया. सदर परीक्षेसाठीचे अर्ज हे विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन सादर करणं अपेक्षित आहे. म्हणजे आता अर्ज आपल्याला ऑनलाईन विद्यार्थ्यांनी करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. परीक्षा शुल्क कसं असेल? तर सर्वसाधारण जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जर आपण ओपन ज्याला असं म्हणतो तर प्रवेश शुल्क हे 50 रुपये आणि ही परीक्षा शुल्क 150 रुपये असे एकूण शुल्क हे 200 रुपये आहे. आता मागासवर्गीय आणि दिव्यांग विद्यार्थ्यासाठी शुल्क कसं असेल? तर प्रवेश शुल्क 50 रुपये आणि परीक्षा शुल्क 75, एकूण शुल्क 125 रुपये त्या ठिकाणी आहे. म्हणजे हे विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भामध्ये. मग जे काय आमच्या काही शाळेच्या मार्फत आपल्याला मुख्य ऑनलाईन अर्ज करायचा असेल
तर आपल्या शाळेची काही नोंदणी फीस आहे का? शाळा संलग्नता काही फीस आहे का? तर नक्कीच. तर शाळेसाठी सुद्धा फीस लावलेली म्हणजे ते आहे. शाळा त्यासोबत परीक्षेसाठी अटॅचमेंट करण्यासाठी. म्हणजे शाळा ही संलग्नता परीक्षा परिषदेसोबत सदर परीक्षेसंदर्भामध्ये प्रत्येक शाळेला ₹200 त्या ठिकाणी देऊन त्यांची नोंदणी करणं अपेक्षित आहे. मग या परीक्षेचं माध्यम मराठी आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, इंग्रजी आहे, सिंधी आहे, तेलुगू आहे आणि कन्नड अशा विविध प्रकारचे माध्यमं या ठिकाणी या परीक्षेमध्ये उपलब्ध आहेत. परीक्षेचं काही विषय आहेत का? तर इयत्ता पूर्व म्हणजे इयत्ता 5वी करिता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी करिता प्रामुख्यानं त्या ठिकाणी 2 पेपर त्या ठिकाणी असतील. त्यामधला पहिला पेपर हा प्रथम भाषा व गणित यासाठीचा आहे. म्हणजे पहिला पेपर प्रथम भाषा आणि गणित हा एकूण गुणासाठी म्हणजे 75 गुणासाठी आहे आणि या पेपरसाठी वेळ आहे ही 90 मिनिटांची. दुसरा पेपर आहे तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी. म्हणजे बघा, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी गुण आहेत 75 आणि वेळ आहे 90 मिनिटे. आता आपण 8वी करता पाहू. म्हणजे इयत्ता 8वी ज्याला आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा असं त्या ठिकाणी म्हणतो. पेपर क्रमांक याच्यामध्ये सुद्धा पेपर क्रमांक 1 आणि 2 आहेत. त्यातला पहिला पेपर क्रमांक प्रथम भाषा आणि गणित आहे. प्रथम भाषा व गणित. मग गुण यासाठी 75 गुण आहेत आणि वेळ हा 90 मिनिटासाठीचा त्या ठिकाणी आहे. दुसरा पेपर आहे तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी, ज्याला आपण तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी याला गुण आहेत 75, वेळ आहे 90 मिनिटासाठी. वरील विषयाच्या प्रश्नांसाठी काठिण्य पातळी कठीण प्रश्न 30%, मध्यम प्रश्न 40% व सोपे प्रश्न 30% अशी त्या ठिकाणी राहील. म्हणजे आमच्या विद्यार्थी मित्रांनी काळजी पण करण्याचं गरज नाही किंवा आपला ताण पण परीक्षेचा घेण्याची गरज नाही. कारण ही परीक्षा सर्वसामान्य विद्यार्थ्याला सुद्धा प्रश्न सोडवता येईल अशीच त्या ठिकाणी असते. म्हणून या परीक्षेची जे काही काठिण्य पातळी आहे तर ती काठिण्य पातळी विविधांगी आहे. म्हणजे सर्वच प्रश्न हे अवघड नसून तर ते सोपे पण आहेत. म्हणजे यामध्ये काही प्रश्न हे प्रामुख्यानं 30% प्रश्न हे सोपे त्या ठिकाणी असणार आहेत आणि 40% प्रश्न हे मध्यम असणार आहे. म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थीसुद्धा 40 आणि 30 म्हणजे जर आपण पाहिलं तर 70% विद्यार्थी तर सोडू शकतोच. परंतु कठीण प्रश्न जे काही 30% आहेत ते पण जर त्या विद्यार्थ्याने जर प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीनं जर करू शकला तर ते सुद्धा विद्यार्थ्याला प्रश्न त्या नक्कीच त्या ठिकाणी सोडवता येऊ शकेल. म्हणजे एकंदरीत थोडासा अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व प्रश्न तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सोडू शकता. आता आपण अभ्यासक्रम पाहूया. हा जो काही अभ्यासक्रम आहे महाराष्ट्र परीक्षा परिषद महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची इयत्ता 5वी व इयत्ता 8वीची जी काही मार्गदर्शक पुस्तिका आहे तर त्यामध्ये तो अभ्यासक्रम त्या ठिकाणी दिला जातो. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर सुद्धा सदर अभ्यासक्रम त्या ठिकाणी उपलब्ध असतो आणि याची वेबसाईट आहे https://www.mscepps.in या वेबसाईटवर सदर अभ्यासक्रम उपलब्ध आहे. मग ही जी काही शिष्यवृत्ती आहे तर या शिष्यवृत्ती प्रदानाच्या काही अटी आहेत का? अटी आणि शर्तीसुद्धा त्या ठिकाणी आहेत. त्यामधली पहिली शर्त आहे अटी आहे शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याने लगेचच्या वर्षी मान्यताप्राप्त प्राथमिक माध्यमिक शाळा प्रवेश घेतली पाहिजे. जे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रद्द करण्यात येईल. म्हणजे पहिली गोष्ट लक्षात आहे की सर्व विद्यार्थी जे काही शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत त्यांनी मान्यताप्राप्त शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेणं अपेक्षित त्या ठिकाणी आहे. दुसरी अट आहे शिष्यवृत्ती परीक्षा पास झाल्याच्या नंतरच्या वर्षापासून 3 वर्ष 2 वर्ष सदर शिष्यवृत्ती चालू राहील. म्हणजे त्यासाठी शिष्यवृत्ती धारकाला नियमित उपस्थिती, चांगले वर्तन, समाधानकारक प्रगती या अटीच्या पूर्तता करावी लागेल. तसेच शाळा प्रमुखाने प्रमाणपत्र द्यावं लागेल. यापैकी एकाही अटीची पूर्तता होत नसल्यास पात्र विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती
म्हणजे जर या अटीची पूर्तता नाही केली तर विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती त्या ठिकाणी मिळण्यामध्ये अडचण येऊ शकेल. म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात येणं अपेक्षित आहे, विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त शाळेमध्ये प्रवेश घेतला पाहिजे. त्यानंतर त्याला 2 ते 3 वर्ष त्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यासाठी त्याने नियमित उपस्थित राहायला पाहिलं, ते चांगलं वर्तन ठेवलं पाहिजे, समाधानकारक त्याने समाधानकारक प्रगतीसुद्धा त्यांनी ठेवली पाहिजे. अशा विविध गोष्टी त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण करणं अपेक्षित आहे. तिसरी अट आहे, विद्यार्थ्याने शाळा बदल केल्यास विद्यार्थ्याने पालकाने शिष्यवृत्तीसाठी नवीन मुख्याध्यापकामार्फत संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी योजना यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा. जर एखाद्या विद्यार्थ्याने शाळेमध्ये बदल केलेला असेल किंवा एखादा जिल्हा बदललेला असेल तरीही त्या विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्ह्याचे जे काही शिक्षणाधिकारी आहेत माध्यमिक आणि योजना यांच्याकडे तो प्रस्ताव दाखल करणं अपेक्षित आहे. चौथी अट, शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या परवानगीशिवाय कोणीही शिष्यवृत्ती गोठवू शकणार नाही. म्हणजे यामध्ये खूप एक चांगला निर्णय मला असं वाटतं की याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती रद्द करण्याचा फक्त अधिकार हा शिक्षण संचालकांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे कोणाला जी काही मधली जी काही एकंदरीत यंत्रणा आहे त्या यंत्रणाला कोणीही विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपपासून वंचित ठेवणार नाही याची आपण या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. आता या शिष्यवृत्तीचे काही संच आहेत आणि याचे दरसुद्धा निश्चित आहेत. ह्या योजना अंतर्गत ही जी काही स्कॉलरशिप आहे आता 5वीची आणि 8वीची तर या संदर्भामध्ये संच आहेत ABCD असे काही संच करण्यात आलेले आहेत. त्यामधला ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती. आता याच्यामध्ये निकष याच्यामध्ये दिलेला आहे, तालुकानिहाय ग्रामीण भागातील सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी देत असलेली जी स्कॉलरशिप आहे इयत्ता 8वीसाठी संच संख्या 1389 देण्यात येणारी शिष्यवृत्ती वार्षिक ₹300 आहेत. म्हणजे कॅटेगरीनुसार सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे विद्यार्थी या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी निवडले जातात. ग्रामीण अनुसूचित जातीच्या म्हणजे बघा तालुक्यात निहाय सर्वसाधारण म्हणजे आपण ओपन जो विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 1389चे संच निर्धारित करण्यात आलेले. ग्रामीण म्हणजे प्रत्येक ज्याला आपण विशेष जसं क्षेत्र म्हणतो तसंच एक जातींचा समूह असतो, कॅटेगरी असते, तर त्या कॅटेगरीनं सुद्धा काही जागा त्यासाठी निश्चित करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे तेवढ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणारच शिष्यवृत्ती. म्हणजे ग्रामीण अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 8वीसाठी 429 संच संख्या आणि देण्यात येणारी शिष्यवृत्ती वार्षिक ₹300. ग्रामीण भूमिहीन शेतमजुरांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. इयत्ता 8वीसाठी 607 संच संख्या आणि ₹300 वार्षिक दिली जातात. ग्रामीण मध्ये ग्रामीण आदिवासी भागातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. इयत्ता 8वीसाठी 189 संच म्हणजे 189 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिली जाऊ शकते. म्हणजे ₹300 हे त्या ठिकाणी त्याचा दर आहे. जसं आपण ABCD जसं पाहिलं आता आपण मध्ये सुद्धा पाहूया. या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना जे काही सहाय्य केलं जाणार आहे EFGHI हे एकंदरीत संच त्याला आपण नाव दिले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुणवत्ता यादीतील पहिल्या 10 विद्यार्थ्यांना दिली जाते. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी 200 जसं इयत्ता 5वीसाठी 243 विद्यार्थी, इयत्ता 8वीसाठी संच संख्या 145 आणि देण्यात येणारी स्कॉलरशिप इयत्ता 5वीसाठी ₹250 आणि 8वीसाठी देण्यात येणारी स्कॉलरशिप ₹400 वार्षिक. विदर्भातील 11 जिल्ह्यातील सर्वसाधारण मुले आणि मुली यांना देय आहे. इयत्ता 5वीसाठी 19 ₹250 वार्षिक. इयत्ता 8वीसाठी 58 विद्यार्थी ₹400 वार्षिक. विदर्भातील 11 जिल्ह्यातील सर्वसाधारण मुली देय यांच्यासाठी इयत्ता 5वी 93 संच संख्या आणि ₹250 वार्षिक. इयत्ता 8वीसाठी 17 संच आणि ₹400 हे वार्षिक त्या ठिकाणी दिले जातात. याच्या अंतर्गत विदर्भातील 11 जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व विमुक्त जाती, भटक्या जमाती मधील ₹20,000पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देय आहे. म्हणजे इयत्ता 5वीसाठी 11 विद्यार्थी म्हणजे 11 संच आहेत ₹250. इयत्ता 8वीसाठी 14 विद्यार्थ्यांना प्रति संच संख्या 14 विद्यार्थी जे आहेत तर देण्यात येणारी शिष्यवृत्ती ही ₹400 त्या ठिकाणी आहे. म्हणजे ही स्कॉलरशिप
संबंधित विद्यार्थी जे की 20,000पेक्षा उत्पन्न, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 20,000पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सुद्धा समुदायातील म्हणजे ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा सुद्धा पालकांच्या मुलांना ही स्कॉलरशिप देणे आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व विमुक्त जाती, भटक्या जमातीमधील 20,000पेक्षा कमी उत्पन्न, वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती देय आहे. इयत्ता 5वी साठी 243 संच देण्यात येणारी शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थी ₹250 वार्षिक. इयत्ता 8वी साठी 145 प्रति संच संख्या आणि देण्यात येणारी स्कॉलरशिप ₹400 एवढी त्या ठिकाणी असेल. जे के आपण थोडंसं पाहूया. योजनेचा लेखा शीर्षक आहे प्राथमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना. ग्रामीण भागातील सर्वसाधारण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दे आहे. इयत्ता 5वी बघा आता प्राथमिक आणि माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती जी काय आहे ग्रामीण भागातील सर्वसाधारण जे ओपनचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी इयत्ता 5वी साठी 8,124 संच संख्या ₹1,000 प्रति दराने त्या ठिकाणी वार्षिक स्कॉलरशिप दिली जाते. इयत्ता 8वी साठी 6,750 विद्यार्थ्यांना ₹1,500 या दराने वार्षिक शिष्यवृत्ती त्या ठिकाणी दिली जाते. खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती पूर्व माध्यमिक शाळा शहरी भागातील सर्वसाधारण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देय. इयत्ता 5वी साठी 7,863 विद्यार्थ्यांना ₹1,000 वार्षिक याप्रमाणे स्कॉलरशिप त्या ठिकाणी देण्यात येते. इयत्ता 8वी साठी 6,430 संच संख्या असलेल्या ₹1,500 प्रति विद्यार्थी प्रति वार्षिक रूपाने त्या ठिकाणी संच दिले. सर्व लेखाशीर्षांची एकूण बेरीज करता इयत्ता 5वी साठी 16,693 विद्यार्थ्या म्हणजे संच त्या ठिकाणी दिली जाते. तर इयत्ता 8वीचे 16,588 त्या ठिकाणी संच संख्येमध्ये ही स्कॉलरशिप त्या ठिकाणी प्रदान केली जात असते. आता ही जी काही इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीची जी काही स्कॉलरशिपची जी आहे त्याच्यासाठी काही पुस्तकं आहेत का तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी सुद्धा मार्गदर्शक पुस्तिका ह्या त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. मग यामध्ये मार्गदर्शिका करत असताना मग पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 म्हणजे जर आपण वरती पाहिला आहे तर ही जी वरील जो काही मार्गदर्शिका पेपर क्रमांक 1 थोडंसं जरा झूम करतो म्हणजे आपण याच्यात लक्षात येईल की पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी मार्गदर्शिका पेपर क्रमांक 1 तर ती आहे याची जे काही विषय मराठी आणि गणित त्याला प्रथम भाषा आणि आपण गणित म्हणतो आहोत तर किंमत ₹126 हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केलेली खूप स्वस्तातली असली ही हे पुस्तकं असलेली ही मार्गदर्शिका उपलब्ध आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्तासाठी सुद्धा एक मार्गदर्शिका पेपर क्रमांक 2 साठी उपलब्ध आहे आणि याचा दर आहे या पुस्तकाची किंमत आहे ₹118. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी याचे काही 2 पेपर आहेत. पहिला पेपर आहे मराठी आणि गणित आणि दुसरा पेपर आहे तर तो आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर या पेपरचे सुद्धा मार्गदर्शिका उपलब्ध आहेत. तर या पुस्तिकेची किंमतसुद्धा ₹164 आणि ₹154 अशा 2 पुस्तिका त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. मित्रहो आज आपण इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी जी काही स्कॉलरशिप आहे तर या स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेतली, माहिती समजून घेतली त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. कारण ही खूप एक चांगली संधी आहे आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य जर उज्ज्वल करण्यासाठी. सर्व पालकांना मी आवाहन करू इच्छितो, विनंती करू इच्छितो की आपण सर्व विद्यार्थ्यांना जे आपले जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीचे जे काही वर्गनिहाय विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना आपल्या या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसवावं आणि या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जे काही स्पर्धात्मक एक वातावरणाची एक सुरुवात त्या ठिकाणी होते आणि मला असं वाटतं की स्पर्धात्मक वातावरणामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना एकंदरीत जर सवय चांगल्या पद्धतीने लागली तर आमचे विद्यार्थी नक्कीच पुढील स्पर्धात्मक परीक्षेसाठी नक्कीच त्या ठिकाणी पात्र होतील आणि त्यांचंसुद्धा भविष्य उज्ज्वल होण्यासाठी नक्कीच त्यांना मदत होऊ शकेल. धन्यवाद.